लहान मूल असलेलं घर जेव्हा असं पसाऱ्यांनी पूर्ण भरलेलं असतं ना, तेव्हाच ते घर खरं तर आनंदी असतं. मूल आजारी पडल्यावर घरात नसणारा पसारा हा घरातल्या माणसांना खायला उठतो खरं तर. आज काहीतरी शरूसाठी वेगळं बनवत होते. तसं तर हेल्दी बनवण्याची धडपड आयांची ही दिवसभर चालूच असते. तर आज मी पण काहीतरी वेगळं बनवत होते. मग सगळं मी काय काय सामान आहे ते एकत्र केलं आणि मिश्रण बनवून घेतलं. इकडे शरूच्या खोड्या चालूच आहेत, पण या खोड्या आज मला खरंच छान समाधान देत होत्या बरं का. एका बाजूला जे पीठ बनवलं होतं त्याचे छोटे छोटे असे डोसे बनवून घेतले आणि ते खायला खूप चांगले लागले. हे तुम्हाला शरूच्या रिॲक्शनवरून कळत असेल, कारण ते बघितल्या बघितल्या त्याला खूप खुश झालं होतं आणि तेवढ्याच आवडीनं ते खाल्लं त्याने. 4 वाजता त्याचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी आमच्या जेवणासाठी काहीतरी विशेष मेनू होते. तसं तर आम्हाला सर्वांनाच फिश जास्त आवडतात, त्यामुळं आम्ही इथं बोंबील फ्राय बनवलं होतं आणि सोबत आमच्यासाठी होती ती म्हणजे प्रॉन्स बिर्याणी. तर या प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी तुमच्यासाठी मी लवकरच घेऊन येते. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सर्वांना बाय.